विद्यार्थी मित्रांनो, भूगोलाचं प्रकरण 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली. यापूर्वी आपण भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांच्या प्राकृतिक रचनेची माहिती मिळवली. त्याचबरोबर या दोन्ही देशातल्या जलप्रणाली म्हणजेच या दोन्ही देशातल्या नद्यांची माहिती मिळवली आहे. तुम्हाला माहितीच आहे की भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांची सर्वसाधारणतः प्राकृतिक रचना ही सारखीच दिसते. या दोन्ही देशांमधली काही प्राकृतिक भूवैशिष्ट्य ही सारखीच दिसतात, ज्यांचा अभ्यास आपण या पाठामध्ये यापूर्वी केला आहे. त्याचबरोबर या दोन्ही देशातल्या जलप्रणालींचा विचारसुद्धा केलेला आहे. मग जलप्रणालीची वैशिष्ट्य काय आहेत, जलप्रणालीचे वेगवेगळे प्रकार, त्यांचे वेगवेगळे विभाग हेही आपण या प्रकरणातून समजून घेतले. आता आपण या पाठाची उजळणी करणार आहोत. उजळणीपूर्वी एक करा, पेन किंवा पेन्सिल आणि पेपर हा समोर ठेवा आणि त्यानंतर या व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहिण्याचा प्रयत्न करा. अर्थात याची उत्तरं जी आहेत ही उत्तरंही आम्ही या ठिकाणी दिलेली आहे. मग तुमची उत्तरं ही तपासून पहा. तर सुरुवात करूया. 1. ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग डॅश. पर्याय आहे उच्चभूमीचा आहे, 2 मैदानी आहे, 3 पर्वतीय आहे, 4 विखंडित टेकड्यांचा आहे. तर यासाठी तुम्ही याचं उत्तर तुमच्याकडे लिहून ठेवा. 2. भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा डॅश. 1 उंच पर्वत आहेत, 2 प्राचीन पठार आहे, 3 पश्चिम वाहिनी नद्या आहेत, 4 बर्फाच्छादित डोंगर आहेत. विधान क्रमांक 3. ॲमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः डॅश. पर्याय आहेत अवर्षणग्रस्त आहे, दलदलीचे आहे, मानवी वस्ती प्रतिकूल आहे आणि चौथा पर्याय सुपीक आहे. विधान क्रमांक 4. ॲमेझॉन नदी ही जगातील मोठी नदी आहे. या नदीच्या मुखाजवळ डॅश. पर्याय आहेत त्रिभुज प्रदेश आहे, त्रिभुज प्रदेश नाही, विस्तीर्ण खाड्या आहेत, मासेमारी व्यवसाय केला जातो. 5वं विधान आहे अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही डॅश. पर्याय आहेत मुख्य भूमीपासून तुटलेल्या भूभागाची बनलेली आहेत, 2 प्रवाळ बेटे आहेत, 3 ज्वालामुखीय बेटे आहेत, 4 खंडीय बेटे आहेत. आणि यातलं शेवटचं विधान आहे 6वं विधान अरवली पर्वताच्या पायथ्याशी. पर्याय आहेत बुंदेलखंड पठार आहे, मेवाड पठार आहे, माळवा पठार आहे, दख्खनचे पठार आहे. तर याची उत्तरं तुम्ही तुमच्या वहीत व्यवस्थितपणे लिहून काढा. आता आपण पहिल्या प्रश्नाची उत्तरं पाहूया. अचूक पर्याय निवडून विधान लिहा. 1. ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग. उत्तर आहे उच्चभूमीचा आहे. 2. भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा. उत्तर प्राचीन पठार आहे. 3. ॲमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः. उत्तर आहे मानवी वस्तीस प्रतिकूल आहे. 4. ॲमेझॉन नदी ही जगातील मोठी नदी आहे. या नदीच्या मुखाजवळ त्रिभुज प्रदेश नाहीत. 5. अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही प्रवाळ बेटे आहेत. आणि 6वं अरवली पर्वताच्या पायथ्याशी. उत्तर आहे मेवाड पठार आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न क्रमांक 1. भारतामध्ये नद्यांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत? याचं उत्तर आहे भारतामध्ये नद्यांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी पुढील उपाययोजना केल्या जात आहेत. 1. मानवी वस्ती तसेच कारखान्यातून येणारे दूषित पाणी प्रक्रियेद्वारे शुद्ध करून ते नदीमध्ये सोडणे. 2. नदीत सोडण्यात येणाऱ्या विनाप्रक्रिया प्रदूषित पाण्यावर निर्बंध घालणे. 3. नदीपात्रातील गाळ काढून नद्यांचे पात्र स्वच्छ करणे. 4.
पर्यटकांकडून नदीपात्र प्रदूषित होऊ नये यासाठी उपाययोजना करणे व त्यांना मार्गदर्शन करणे. आणि यातला 5वा मुद्दा आहे विविध नद्यांच्या स्वच्छतेसाठी उपाययोजना आखणे, उदाहरणार्थ क्लीन गंगा प्रोजेक्ट इत्यादी. यातील दुसरा प्रश्न आहे भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये कोणती. याचं उत्तर बघा, 5 मुद्द्यांमध्ये आपण कव्हर केलेलं आहे. पहिलं वैशिष्ट्य 1, भारतीय मैदानी प्रदेश हिमालयाच्या पायथ्यापासून भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत तसेच पश्चिमेकडे राजस्थान पंजाबपासून पूर्वेकडे आसामपर्यंत पसरलेला आहे. हा भाग बहुतांशी सपाट व सलग आहे. मुद्दा क्रमांक 2, उत्तर भारतीय मैदानाचे 2 भाग केले जातात. अरवली पर्वताच्या पूर्वेकडील भाग गंगा नदीच्या खोऱ्याचा असून त्यातील मैदानी भाग गंगेचं मैदान म्हणून ओळखला जातो. 3, भारताच्या पश्चिम बंगाल राज्याचा बहुतांश भाग व बांगलादेश मिळून गंगा ब्रह्मपुत्रा प्रणालीचा त्रिभुज प्रदेश बनतो. सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश येथे आहे. मुद्दा क्रमांक 4, उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात वाळवंट आहे, त्याला थरचे वाळवंट किंवा मरुस्थळी असे संबोधतात. आणि मुद्दा क्रमांक 5, थर वाळवंटाच्या उत्तरेकडील भागास पंजाबचे मैदान असे म्हणतात. या मैदानाची निर्मिती सतलज आणि तिच्या उपनद्या यांच्या संचयन कार्यातून झालेली असून सुपीक मृदेमुळे या प्रदेशात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. आता यातील प्रश्न क्रमांक 3 पहा. पॅन्टनल या अतिविस्तृत खंडांतर्गत प्रदेशात दलदल निर्माण होण्याची कारणे काय असावीत. हा मुक्तोत्तरी प्रश्न आहे. याचं उत्तर आपल्याला लिहिताना काही मुद्द्यांचा विचार करावा लागतो. सुरुवातीला आपण थोडक्यात मुद्दा सांगूया की पॅन्टनल या अतिविस्तृत खंडांतर्गत प्रदेशात दलदल निर्माण होण्याची कारणे पुढील प्रमाणे सांगता येतील. यातला पहिला मुद्दा आहे पॅन्टनल प्रदेशात पॅराग्वे आणि तिच्या उपनद्या वाहतात. मुद्दा क्रमांक 2, ब्राझील उच्चभूमीच्या उतारावरनं येणारे जलप्रवाह या प्रदेशात जमा होतात. आणि मुद्दा क्रमांक 3, पॅन्टनल प्रदेशात पॅराग्वे नदी व तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या पाण्याचे व गाळाचे मोठ्या प्रमाणात संचयन होते. यामुळे या प्रदेशात दलदल निर्माण झाली आहे. आता यातला चौथा प्रश्न आहे भारतातील प्रमुख जलविभाजक कोणते ते उदाहरणासह स्पष्ट करा. याचं उत्तर लिहिताना कसं बरं लिहूया पहा. उत्तर, भारतीय नद्यांचे हिमालयातील नद्या व द्वीपकल्पावरील नद्या असे वर्गीकरण केले जाते. मुद्दा क्रमांक 1, हिमालय पर्वत हा उत्तर भारतातील बहुतांश जलप्रणालीचा जलविभाजक मानला जातो. मुद्दा क्रमांक 2, हिमालयाच्या उत्तर भागात पश्चिमेस उगम पावणाऱ्या सिंधू व तिच्या उपनद्या या पश्चिम वाहिनी असून त्या पश्चिमेकडे वाहत जातात आणि अरबी समुद्रास मिळतात. मुद्दा क्रमांक 3, हिमालयाच्या पूर्वेकडील भागात उगम पावणाऱ्या गंगा ब्रह्मपुत्रा या नद्या पूर्वेकडे बंगालच्या उपसागराच्या दिशेने वाहतात. मुद्दा क्रमांक 4, पश्चिम घाट हा द्वीपकल्पीय पठारावरील नद्यांचा प्रमुख जलविभाजक आहे. मुद्दा क्रमांक 5, पश्चिम घाटाच्या पश्चिम उतारावर उगम पावणाऱ्या नद्या या पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्रास मिळतात. या नद्या कमी लांबीच्या व शीघ्रप्रवाही आहेत. आणि यातला शेवटचा मुद्दा, मुद्दा क्रमांक 6, पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावर वाहणाऱ्या गोदावरी, कृष्णा, कावेरी यांसारख्या नद्या पूर्वेकडे वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळतात. तर अशा प्रकारे 6 मुद्द्यांच्या आधारे आपण या उत्तराचं स्पष्टीकरण केलं आहे. यानंतर आपण प्रश्न क्रमांक 3 पाहू. प्रश्न क्रमांक 3 आहे टिपा लिहा. 1, ॲमेझॉन नदीचे खोरे. याचं उत्तर आपण 5 मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करणार आहोत. 1, ॲमेझॉन नदीचा उगम
देशातील अँडीज पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर होतो. ॲमेझॉनमधील पाण्याच्या विसर्गाचे प्रमाण प्रचंड आहे. त्यामुळे नदीच्या उगमापासून नदीच्या पात्रात जमा झालेला गाळ वाहून नेला जातो. मुद्दा 3. या नदीच्या मुखाकडील गाळाचे संचयन मोठ्या प्रमाणावर होत नाही. मुद्दा क्रमांक 4. ॲमेझॉन नदीच्या मुखाशी वितरिका आढळत नाहीत. त्याऐवजी ॲमेझॉनच्या अटलांटिक महासागरात किनाऱ्याजवळ अनेक बेटे तयार झालेली आढळतात. आणि 5वा मुद्दा आहे, ॲमेझॉन नदीच्या पात्राची रुंदी सुमारे 150 किलोमीटर आहे. ॲमेझॉन नदीचे बहुतांश पात्र वाहतुकीस योग्य आहे. टिपा लिहा. यातील दुसरा टीप आहे हिमालय. याचं उत्तरही आपण 5 मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करणार आहोत. मुद्दा क्रमांक 1. हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत असून तो ताजिकिस्तानमधील पामीरच्या पठारापासून पूर्वेकडील अरुणाचल प्रदेशपर्यंत पूर्व पश्चिम दिशेत पसरलेला आहे. मुद्दा क्रमांक 2. हिमालय ही आशिया खंडातील प्रमुख पर्वत प्रणाली आहे. मुद्दा क्रमांक 3. भारतात जम्मू काश्मीरपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत ही पर्वतरांग पसरलेली आहे. मुद्दा क्रमांक 4. हिमालयात उत्तरेकडे जाताना अनुक्रमे शिवालिक, लघु हिमालय, बृहद हिमालय म्हणजेच हिमाद्री व हिमालयापलीकडील पर्वतरांगा अशा अनेक समांतर पर्वतरांगांचा समावेश आहे. मुद्दा क्रमांक 5. या पर्वतरांगांचे अनुक्रमे पश्चिम हिमालय म्हणजेच काश्मीर हिमालय, मध्य हिमालय म्हणजेच कुमाऊ हिमालय व पूर्व हिमालय म्हणजेच आसाम हिमालय असेही भाग केले जातात. या प्रश्नातली तिसरी टीप आहे ब्राझीलची किनारपट्टी. उत्तर परत एकदा 5 मुद्द्यांमध्ये. मुद्दा क्रमांक 1. ब्राझीलला सुमारे 7,400 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. मुद्दा क्रमांक 2. याचे उत्तर व पूर्व असे 2 विभाग आहेत. उत्तरेकडील आमापासून पूर्वेकडे रिओ ग्रांडे दो नार्तेपर्यंतच्या किनाऱ्यास उत्तर अटलांटिकचा किनारा म्हणता येईल. तेथून पुढे दक्षिण दिशेने पसरलेल्या किनाऱ्यास पूर्व किनारा म्हणता येईल. मुद्दा क्रमांक 3. उत्तर किनाऱ्यावर ॲमेझॉनसह अनेक नद्या येऊन मिळतात. त्यामुळे हा किनारा सखल बनला आहे. या किनाऱ्यावर मार्जॉ बेट, मार्जॉ उपसागर, साओ मार्कोस उपसागर आहेत. मुद्दा क्रमांक 4. पूर्वेकडील किनाऱ्यावर अनेक लहान नद्या येऊन मिळतात. या भागात साओ फ्रान्सिस्को ही एक मोठी नदी अटलांटिक महासागरास मिळते. मुद्दा क्रमांक 5. या किनाऱ्यावर लांबवर पसरलेल्या पुळणी व तटीय वालुकागिरी ठिकठिकाणी दिसतात. काही भागात या किनाऱ्याचे रक्षण प्रवाळकट्टे व प्रवाळ बेटे यामुळे होते. टीप क्रमांक 4. भारताचा द्वीपकल्पीय विभाग. याचं उत्तराचे 4 मुद्दे आहेत. 1. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडे पसरलेला व हिंदी महासागराकडे निमुळता होत जाणारा प्रदेश म्हणजेच भारतीय द्वीपकल्प म्हणून ओळखला जातो. मुद्दा क्रमांक 2. यात अनेक लहान मोठे पर्वत पठारे आहेत. मुद्दा क्रमांक 3. या पठाराच्या उत्तरेला अरवली पर्वत हा सर्वात प्राचीन वली पर्वत आहे. मुद्दा क्रमांक 4. या भागात सपाट मैदाने सीमांकित करणारी पठारांची शृंखला तसंच मध्यभागी विंध्य सातपुडा पर्वत, त्याचप्रमाणे पश्चिम घाट व पूर्व घाट असे पर्वतीय प्रदेश आहेत. यातली 5वी टीप तुम्हाला लिहायची आहे ती म्हणजे अजस्र कडा. उत्तराचे 4 मुद्दे पहा काय आहेत ते. 1. अजस्र कडा हा प्राकृतिक विभाग क्षेत्रविस्ताराच्या दृष्टीने सर्वात लहान असला तरी येथील उताराचे स्वरूप व त्याचा हवामानावर होणारा परिणाम यामुळे तो स्वतंत्र विभाग मानला जातो. 2.
ब्राझील उच्चभूमीच्या पूर्वेकडील बाजू या कड्यामुळे अंकित झाली आहे. या भागात उच्चभूमीची उंची 790 मीटर इतकी आहे. काही भागांची उंची टप्प्याटप्प्याने कमी होत जाते. मुद्दा क्रमांक 3. सावो पावलो ते पोर्तो ॲलेग्नेच्या भागात कड्याची उंची सरळ एकाच उतारात संपते. मुद्दा क्रमांक 4. अजस्र कड्यामुळे आग्नेय व्यापारी वारे अडवले जातात. त्यामुळे अजस्र कड्यापलीकडे वातविन्मुख प्रदेश म्हणजेच पर्जन्य छायेचा प्रदेश तयार होतो. या प्रदेशाच्या उत्तरेकडील भागाचे वर्णन अवर्षणाचा चतुष्कोन असेही केले जाते. यापुढील प्रश्न आहे भौगोलिक कारणे लिहा. 1. ब्राझीलमध्ये पश्चिम वाहिनी नद्या आढळत नाहीत. आता जेव्हा तुम्ही भौगोलिक कारणं लिहा हा प्रश्न लिहिता त्यावेळेला प्रथम ते विधान लिहायचं आहे आणि त्याचं कारण स्पष्ट करायचं आहे. बघा याचं उत्तर कसं लिहिणार. ब्राझीलमध्ये पश्चिम वाहिनी नद्या आढळत नाहीत कारण मुद्दा क्रमांक 1. ब्राझीलमधील नद्या या प्रामुख्याने ब्राझीलच्या उच्चभूमीत उगम पावतात व या उच्चभूमीची उंची दक्षिणेकडून उत्तरेकडे व पश्चिमेकडून पूर्वेकडे टप्प्याटप्प्याने कमी होत जाते. मुद्दा क्रमांक 2. त्यामुळे ब्राझीलमधील अनेक नद्या या उत्तर आणि पूर्व दिशेने वाहतात. या नद्या अटलांटिक महासागराला येऊन मिळतात. अशा प्रकारे 2 मुद्द्यांच्या आधारे हे विधान तुम्ही स्पष्ट केलेलं आहे. दुसरं विधान आहे भारताच्या पश्चिम व पूर्व किनारपट्टी यामध्ये विषमता आढळते. याचं उत्तर आहे भारताच्या पश्चिम व पूर्व किनारपट्टी यामध्ये विषमता आढळते कारण मुद्दा क्रमांक 1. भारताची पश्चिम किनारपट्टी ही कमी रुंदीची व खडकाळ आहे तर भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून रुंद किनारी मैदाने तयार झालेली आहेत. मुद्दा क्रमांक 2. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर अनेक ठिकाणी एकमुखी नद्या व खाड्या आढळतात तर भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात विविध ठिकाणी द्वीपकल्पीय पठारावरून वाहणाऱ्या नद्यांनी त्रिभुज प्रदेश निर्माण केलेले आहेत. आता याच प्रश्नातला तिसरा उपप्रश्न आहे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत. याचं उत्तर आहे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत कारण मुद्दा क्रमांक 1. बंगालच्या उपसागराला लागून असलेली भारताची पूर्व किनारपट्टी ही नद्यांच्या गाळाच्या संचयनातून बनलेली आहे. मुद्दा क्रमांक 2. पूर्व किनारपट्टीवर येणाऱ्या नद्या जमिनीच्या उतारामुळे कमी वेगाने वाहतात. त्यामुळे त्यांनी वाहून आणलेल्या गाळाचे संचयन या प्रदेशात होऊन तेथे त्रिभुज प्रदेश निर्माण झालेले आहे. मुद्दा क्रमांक 3. भारताची पूर्व किनारपट्टी ही तुलनेने उथळ असल्याने या ठिकाणी बंदर निर्माण करण्यासाठी पोषक परिस्थिती नाही. आता पहा चौथं विधान आहे ॲमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर जास्त जाणवतो. याचं उत्तर असं लिहायचं आहे की ॲमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर जास्त जाणवतो कारण मुद्दा क्रमांक 1. ॲमेझॉन नदीचे खोरे हे प्रामुख्याने मानवी वस्तीसाठी प्रतिकूल असल्याने या प्रदेशात लोकवस्तीचे प्रमाण कमी आहे. तसेच उद्योगधंद्यांचे प्रमाणही या प्रदेशात कमी असल्याने कमी जलप्रदूषण आढळते. मुद्दा क्रमांक 2. याउलट गंगा नदीच्या मैदानी प्रदेशात मानवी वस्ती मोठ्या प्रमाणावर असून उद्योगधंद्यांचे प्रमाण अधिक आहे. परिणामी या प्रदेशात जलप्रदूषणाची समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. उजळणीतला प्रश्न क्रमांक 5. अचूक गट ओळखा. 1. ब्राझीलच्या वायव्येकडून आग्नेयेकडे जाताना आढळणाऱ्या प्राकृतिक रचनेचा क्रम. गट आहे 1. पॅराना नदीचे खोरे गियाना उच्चभूमी ब्राझीलची उच्चभूमी. 2. गियाना उच्चभूमी ॲमेझॉन खोरे ब्राझील उच्चभूमी. 3.
किनारपट्टीचा प्रदेश, ॲमेझॉनचे खोरे आणि ब्राझील उच्चभूमी यातला अचूक गट ओळखून तुम्ही लिहायचा आहे. दुसरा भाग आहे, ब्राझीलच्या या नद्या उत्तर वाहिनी आहेत. जुरुका, झिंगू, अरागुआ. 2. निग्रो, ब्रांका, पारू. 3. जापुरा, जारुवा, पुरुष. आता यापैकी ज्या उत्तरवाहिनी नद्या आहेत या नद्यांचा गट ओळखून तुम्ही लिहायचा आहे. 3. भारताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना खालील पठारे क्रमवार आढळतात. 1. कर्नाटक, महाराष्ट्र, बुंदेलखंड. दुसरा गट आहे छोटा नागपूर, माळवा, मारवाड. आणि तिसरा गट आहे तेलंगणा, महाराष्ट्र, मारवाड. अर्थात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना जी पठारं लागतात त्यांचा क्रम लावून तुम्ही अचूक गट या ठिकाणी ओळखायचा आहे. आता तुम्ही लिहिलेली उत्तरं या उत्तरांशी तपासून पहा. 1. ब्राझीलच्या वायव्येकडून आग्नेयेकडे जाताना आढळणाऱ्या प्राकृतिक रचनेचा क्रम आणि अचूक गट आहे गियाना उच्चभूमी, ॲमेझॉन खोरे आणि ब्राझील उच्चभूमी. 2. ब्राझीलच्या या नद्या उत्तरवाहिनी आहेत. याचं उत्तर अचूक गट आहे जुरुका, झिंगू, अरागुआ. आणि तिसरं आहे भारताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना खालील पठारे क्रमवार आढळतात. पठारांचा क्रम आहे दक्षिणेला कर्नाटक, त्याच्यावरती महाराष्ट्र आणि सर्वात उत्तरेकडे बुंदेलखंड. तर अशा प्रकारे आपण भारत आणि ब्राझीलच्या प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली या पाठाची उजळणी केलेली आहे. धन्यवाद.